नमस्कार, मी उज्ज्वला, शेफ उज्ज्वला घोरपडे चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। खूप दिवसांपासून कमेंट्स येत होत्या ढोकळा बनवण्यासाठी, तर आज आपण मऊ लुसलुशीत ढोकळा बनवणार आहोत आणि ढोकळा का बिघडतो हेही या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे। मऊ लुसलुशीत ढोकळा होण्यासाठी महत्त्वाच्या ट्रिक्स सांगितलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। लुसलुशीत आणि जाळीदार ढोकळा बनवण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी शेंगदाणा तेल पाववाटी घेतलेला आहे। त्यातच एक चिमटभर हिंग आणि हळदही घेतलेली आहे। त्यातच आता साखर 3 चमचे घालूया आणि लिंबूसत्व अर्धा चमचा घातलेला आहे आणि चवीनुसार मीठही घालायचे आहे। आता हे मिश्रण थोडंसं पाणी घालून एकदा मिक्सरमध्ये फिरवून घेऊया। हे असं एकदा मिक्स करून घेतल्यामुळे साखर, तेल, मीठ व्यवस्थित मिक्स होते। आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी बेसन पीठ घालूया। वजनी म्हणाल तर हे 250 ग्रॅम पीठ आहे। पीठ घालून एकदा मिक्सरमध्ये फिरवून घेऊया। आता यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आहे। याआधी आपण पाव वाटी पाणी घातलेलं होतं, त्यामुळे आता एकूण पाऊण वाटी पाणी झालेलं आहे आणि ज्या वाटीने आपण पीठ मोजून घेतलेलं होतं त्याच वाटीने आपण पाणीही मोजून घेत आहोत। 1 वाटी पिठाला पाऊण वाटी पाणी अगदी पुरेसं आहे, कारण इथे पीठ तुमचं थोडं जरी पातळ झालं तरी सुद्धा तुमचा ढोकळा बिघडणार आहे। त्यामुळे 1 वाटी पिठाला पाऊण वाटीच पाणी घाला, म्हणजे ढोकळा अजिबात बिघडणार नाही। आता ज्या भांड्यामध्ये ढोकळा बनवणार आहोत त्या भांड्याला आधी तेल लावून घ्यायचं आहे आणि हे बेसन पिठाचं मिश्रण सुद्धा एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि आता हे मिश्रण 15 मिनिटे झाकून ठेवायचं आहे, म्हणजे हे मिश्रण छान भिजेल। आता हे मिश्रण झाकून ठेवून गॅसवरती एका पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवूया। कधी कधी ढोकळ्यांवरती रेड स्पॉट्स येतात, तर त्याचं कारण म्हणजे तुम्ही जी घातलेली हळद असते ती या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स झालेली नसते किंवा ती हळद जास्तही झालेली असते। त्यामुळे अगदी चिमूटभरच हळद घालायची आहे आणि ढोकळा जाळीदार होत नाही किंवा ढोकळा कठीण असा कडक बनतो, तर त्याचं कारण म्हणजे लिंबू सत्व आणि बेकिंग सोडा याचं प्रमाण चुकलेलं असते। तर इथे लिंबू सत्व मी अर्धा चमचा घातलेला आहे आणि बेकिंग सोडा पाव चमचाच घातलेला आहे। बेकिंग सोडा घालण्याआधी गॅसवरती जे पाणी ठेवलेलं आहे त्याला मात्र उकळी आलेली असावी आणि आता लगेचच तेल लावलेल्या या टीनमध्ये हे मिश्रण ओतून घ्यायचं आहे। थोडंसं टॅप करायचं आहे आणि लगेचच या पातेल्यामध्ये हे टीन ठेवून द्यायचं आहे आणि आता झाकण लावून मध्यम गॅसवर 20 मिनिटे हा ढोकळा शिजवून घ्यायचा आहे। इथे मात्र 20 मिनिटाच्या आधी अजिबात हे झाकण उघडायचं नाही। 20 मिनिटांनंतर आपण हे चेक करून पाहिलेलं आहे, छान ढोकळा शिजलेला आहे। आता 5 मिनिट ढोकळा तसाच झाकून ठेवलेला आहे आणि त्यानंतर ढोकळ्याला काढून थंड करून घ्यायचा आहे। तोपर्यंत या ढोकळ्यासाठी लागणारे पाणी पाहूया। तर याच्यामध्ये शेंगदाणा तेल महत्त्वाचं आहे। शेंगदाणा तेलामध्ये मी जिरे मोहरी टाकलेले आहे, त्यातच हिरव्या मिरच्या, तीळ आणि कढीपत्ता घातलेला आहे। छान तडतडलं की मग आपण लगेचच याच्यामध्ये पाणी घालणार आहोत। आता पाणी किती घालायचे, तर आपण 1 वाटी बेसन घेतलेलं होतं त्याच वाटीने पाऊण वाटी पाणी घातलेलं आहे आणि 1 चमचा साखर घालायची आहे आणि आता थोडंसं चवीनुसार मीठ घालूया आणि सर्वात शेवटी अर्धा लिंबू याच्यामध्ये पिळून घालायचा आहे। लिंबू पिळल्यामुळे हे पाणी आणखीनच टेस्टी बनते। पाण्याला उकळी आली की लगेचच गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे पाणी कोमट असतानाच आपण ढोकळ्यावरती वापरणार आहोत। इकडे ढोकळाही थंड झालेला आहे, अगदी हात लावण्याइतपत तो थंड आहे आणि आता याला आपण डिमोल्ड करून घेऊया। खूपच छान आणि मस्त लुसलुशीत असा आपला ढोकळा झालेला आहे आणि खाली आपण बटर पेपर लावल्यामुळे हा ढोकळा कुठेही चिकटलेला नाही आणि तुम्ही पाहू शकता किती छान जाळी आलेली आहे आणि कुठेही हळदीचे रेड स्पॉट सुद्धा आलेले नाहीत। मला बऱ्याच कमेंट्स येत होत्या की ढोकळा आधी फुलतोय आणि त्यानंतर तो चपटा होतोय, तर याचं कारण काय? तर याचं कारण म्हणजे तुम्ही 20 मिनिटाच्या आधी ढोकळ्याला उघडून बघितलेला असतो, तर ढोकळा ज्यावेळेस फुलण्याची प्रोसेस असते त्यावेळेस जर तुम्ही त्याला उघडला तर तो आधी फुलतो आणि त्याच्यानंतर तो चपटा होतो। तर म्हणूनच मी आधीच सांगितलेलं आहे की 20 मिनिटे अजिबात झाकण उघडायचं नाही। आणखी एक गोष्ट म्हणजे तुम्ही बेकिंग सोडा घातल्यानंतर लगेचच मिश्रण शिजायला ठेवायचं आहे। असं होऊ नये की तुम्ही मिश्रणात बेकिंग सोडा घातला आणि त्याच्यानंतर गॅसवरती पाणी उकळायला ठेवलं, तर ह्या प्रोसेसमध्ये वेळ लागू शकतो, तर यामुळे सुद्धा ढोकळा चपटा होऊ शकतो। आता तुम्ही माझ्या पद्धतीने ढोकळा एकदा करून पहा आणि अगदी सोपा आहे, काही सुद्धा अवघड नाही। मी सांगितलेल्या महत्त्वाच्या ट्रिक्सनुसार तुम्ही ढोकळा बनवून पहा, म्हणजे तुमचा ढोकळा अजिबात बिघडणार नाही
यातमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पिठाच्या प्रमाणात तुम्ही लिंबू सत्व आणि बेकिंग सोडा घ्यायचा आहे। बेकिंग सोडा घातल्यानंतर मिश्रण आपण हलवून घ्यायचं आहे। व्यवस्थित मिक्स करून झाले की छान फ्लफी बनते आणि हे फ्लफी झालेलं मिश्रण लगेचच टीनमध्ये काढून टीन टॅप करून शिजायला ठेवायचं आहे। एकदा ढोकळा शिजायला ठेवला ना की सारखं मध्ये मध्ये झाकण उघडून अजिबात पाहायचं नाही आणि गॅसची फ्लेम सुद्धा कमी जास्त अजिबात करायची नाही। ह्या सर्व गोष्टी तुम्ही लक्षात घेतला ना की ढोकळा तुमचा खूप छान जाळीदार बनणार आहे। लुसलुसीत आणि जाळीदार ढोकळा जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे असेच उपयोगी आणि छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। वेळात वेळ काढून माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद। चला तर पुन्हा भेटू अशाच एका छानशा आणि उपयोगी व्हिडिओ सोबत। थँक्यू।